मलाही तुमचा चॅनल मॉनिटाईज करायचा आहे का? तुम्हालाही यूट्यूबवरती कोणत्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करायचे, कशा प्रकारे व्हिडिओ बनवायचे, थंबनेल कसं बनवायचं याबद्दल गोंधळ होतोय, तुमची गडबड होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मैत्रिणींनो, तर मी स्नेहल लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी कोणत्याही प्रकारचा टेलरिंग किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ घेऊन नाही आले, तर आज मी घेऊन आले तुम्हाला आपला चॅनल मॉनिटाईज कसा करायचा याबद्दल व्हिडिओ. तर मैत्रिणींनो, यूट्यूबचं असं आहे, यूट्यूबवरती काम करण्यासाठी ही कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आपला डेली 1-2 शॉर्ट व्हिडिओ टाकले गेलेच पाहिजे, तसेच आपण लाईव्हवरती यायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे आपला डेली एक लॉंग व्हिडिओ पण अपलोड झाला पाहिजे. डेली एक जरी लॉंग व्हिडिओ अपलोड झाला नाही तरी 2-3 दिवसातनं एक व्हिडिओ आपण अपलोड करायचा आहे. आणि यूट्यूबवरती डिमोटिवेट व्हायचं नाहीये. याच्यावरती असं आहे मैत्रिणींनो, आपण जर आपलं मन परिवर्तन केलं तर यूट्यूबवर आपल्याला काम करायचा कंटाळा येतो किंवा असं सुचत नाही मी काय काम करू, कसं काम करू. माझ्याबद्दलही असं खूप वेळा झालेलं आहे. मलाही ज्यावेळेस स्टार्टिंगला यूट्यूब चॅनल नवीन चालू केलं त्यावेळेस काही कळत नव्हतं. व्हिडिओ कोणत्या प्रकारे अपलोड करायचे, थंबनेल कसं बनवायचं, व्हिडिओ कोणत्या टायमामध्ये आपले पब्लिक झाले पाहिजे. तर मीही अशाच प्रकारे माझं हे एवढं सगळं शिकण्यामध्ये माझं कमीत कमी 8 ते 9 महिने निघून गेलेले आहेत. तर तुम्हालाही असं होऊ नये, तुम्ही लवकरात लवकर यूट्यूबवरती काम करायला सुरुवात करावी किंवा तुम्ही मोटिवेट राहावं यासाठीच आपण आजचा व्हिडिओ आणलेला आहे. तर मैत्रिणींनो, यूट्यूबचं असं आहे, त्याच्यात कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे डेली तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे. शॉर्ट व्हिडिओ तरी तुमचा डेली आलेला पाहिजे. नंतर तुम्ही लाईव्ह पण घ्यायला सुरुवात करायची. लाईव्हमध्ये घाबरायचं नाही. लाईव्हमध्ये स्टार्टिंग 15-20 दिवस कोणीही पब्लिक येत नाही. नंतर हळूहळू पब्लिक यायला सुरुवात होती. आपल्याला पब्लिक थांबवता आलं पाहिजे. आपल्याला पब्लिक बरोबर बोलता आलं पाहिजे. आणि जे जे काही पब्लिक तुम्हाला कमेंट वगैरे करणार त्याची तुम्ही फटाफट कमेंट वाचायच्या किंवा त्यांचे फास्टमध्ये त्यांना आन्सर करायचे आहेत. अशा प्रकारे आपण लाईव्ह घ्यायला सुरुवात करायची. लाईव्ह कमीत कमी तुम्ही सुरुवातीला लाईव्ह घ्याल ना, तर लाईव्हमुळे तुमचा काय फायदा होणार आहे, यामुळे तुमचा वॉच टाईम फटाफट वाढणार आहे. लाईव्हमध्ये पब्लिक जर चांगल्या प्रकारे थांबलं तर एक दिवसामध्ये 30-30, 40-40 तास तुमचे वॉच टाईम वाढतो. यामुळे आपल्याला यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे त्यांचे 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर हे आपण लवकरात लवकर गेन करू शकतो. यासाठी आपण लाईव्ह यायचं आहे, कारण की आपण ज्यावेळेस स्टार्टिंग नवीन असतो तर आपल्याला ट्रेंडिंग सॉंग्स जे आहेत ते आपल्याला कळत नाही कोणते, तर आपण कुठलेही आपल्याला आवडतील असे सॉन्ग आपण शॉर्ट व्हिडिओला टाकून देतो. तर काय होतं, कधी कधी आपण आपल्या आवडीवर चालतो, आपण ट्रेंडिंगचा बघत नाही ट्रेंड काय चालू आहे, तर आपले शॉर्ट व्हिडिओ पण व्हायरल होत. लॉंग व्हिडिओचं पण तसंच होतं. 10-20, 10-15, 20-30, 40 असे आपल्याला तिथे व्ह्यू यायला सुरुवात होती. याच्यापेक्षा जास्त काही व्ह्यू आपल्याला येत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला लाईव्हवरती जास्तीत जास्त नवीन असताना फोकस करायचा आहे, जेणेकरून तुमचा लवकरात लवकर 365 दिवसाच्या आतमध्ये चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे. कारण की 365 दिवस होऊन गेल्याच्या नंतर आपला एक दिवसाचा वॉच टाईम हा घटत जायला सुरुवात होते. नंतर आपल्याला सुचत नाही का आपण एवढं काम करतो पण आपला चॅनल का मॉनिटाईज होत नाही किंवा आपला वॉच टाईम का वाढत नाही, असा आपल्याला हा प्रश्न खूप मोठा पडायला लागतो. त्यावेळेस आपण खूप डिमोटिवेट होणार आहे आणि परत आपण यूट्यूबचं काम बंद करून देणार. त्यापेक्षा आत्तापासूनच कन्सिस्टन्सी ठेवा. जसे जमेल तोडके मोडके तसे व्हिडिओ तुम्ही टाकत चला. असं काही नाही की एकदम छान सुंदरच व्हिडिओ बनवला गेला पाहिजे. स्टार्टिंगला आपली सुरुवात असती, आपल्याला काही एवढे व्हिडिओ छान बनवता येत नाही, पण इतरांचे व्हिडिओ बघून आपल्याला बरोबर व्हिडिओ बनवण्याची नॉलेज येऊन जातं. त्यानंतर आपले व्हिडिओ पण खूप छान बनायला सुरुवात होती. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, यूट्यूबवरती कन्सिस्टन्सी काम करा आणि तुमचाही चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल आणि लवकरात लवकर तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकाल. अजिबात कंटाळा करायचा नाही. तुम्ही 1-2 दिवसातनं व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तुम्ही ज्या प्रकारचं तुमचा निश आहे त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवायला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ दिवसातले
एक दोन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करू शकता. त्याला एवढा वेळ लागत नाही, अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपला व्हिडिओ एडिट करून त्याला सगळं काही एडिटिंग वगैरे करून आपला व्हिडिओ अपलोड करू शकतो. त्याच्यामुळे दिवसातला 1-1.5 तास स्टार्टिंगला द्यायला लागेल. नंतर तुम्हाला 10-15 मिनिटातच तुमचा शॉर्ट व्हिडिओ एडिट करून तुम्हाला टाकता येईल. अगदी छोटे छोटे व्हिडिओ स्टार्टिंगला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर लाईव्हला पण तुम्ही 1-2 तास डेलीचे द्यायचे. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा वॉच टाईम खूप असा भराभर वाढणार आहे. आणि 365 दिवसामध्ये जर आपला चॅनल मॉनिटाईज झाला तर खूप छान आपणही इन्कम सुरू करणार आहोत. यूट्यूब असं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आहे. आपण कोणत्याही प्रकारचा खर्च न करता यूट्यूबवरतून इन्कम घेऊ शकतो. यासाठी आपल्याकडं फक्त साधा एंड्रॉइड किंवा तुमचा जो तुम्ही वापरत असेल असा फोन पाहिजे. तर आत्ताचा काळ असा आहे का प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तर त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती अगदी छान पद्धतीने काम करू शकता. फक्त तुम्ही सुरुवात करायची आहे, डिमोटिवेट व्हायचं नाहीये. तर अशा प्रकारे आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपण काय काय करू शकतो याबद्दलची मला जशी जमेल, जशी माहिती मला जमवता येईल त्याप्रमाणे मी माहिती जमवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमची छान अशी कमेंट करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.